नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमी वरती मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन शेतीविषयक माहिती या ठिकाणी घेऊन आलोय, जी की राहणार आहे आपली हरभरा पिकाविषयीची। हरभरा पिकाचं जे आहे संपूर्ण व्यवस्थापन आपण या ठिकाणी बघणार आहे। हरभरा पिकाचं जे आहे पेरणीपासून ते काढणीपर्यंतचं संपूर्ण व्यवस्थापन, कुठल्या त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन झालं, त्याच्यानंतर अळी व्यवस्थापन झालं, त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन झालंय, सर्व आपण या ठिकाणी ज्या गोष्टी हरभरा पिकासाठी गरजेच्या आहेत त्या सर्व या ठिकाणी बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये हरभरा पिकाचं योग्य अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्थापन करू शकाल आणि आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ घेऊ शकाल। तर शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन जे आहे शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर आपण वेळ वाया न घालवता तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर आता राज्यामध्ये जे आहे हरभरा लागवडीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। हरभरा पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतात की त्याच्यामध्ये कुठलं वाण घ्यायचं, त्याच्यानंतर पेरणी पद्धत कुठली असायला पाहिजे, पाणी केव्हा द्यायचं, खत केव्हा द्यायचं, कोणतं द्यायचं। तर हे सर्व तुमच्या मनातले प्रश्न जे आहेत त्या या ठिकाणी आज सॉल्व्ह होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आता आपण सुरुवातीपासून सुरू करणार आहे की सुरुवातीला जमीन कशा प्रकारे त्या ठिकाणी तयार करावी। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये यावर्षी जे आहे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी येलो मोझॅइक व्हायरस असेल, त्याच्यानंतर खोडकूज, मुळकूज, विशेष करून खोडकूज आणि मुळकूज हे जे बुरशीजन्य रोग आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हरभरा पिकावरती आलेले होते। विशेष करून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोडकूज, मुळकूज हे बुरशीजन्य रोग त्या ठिकाणी सोयाबीनवरती आले होते। त्याच्यामुळे हे बुरशीजन्य रोग जे आहे हे जमिनीतून आहेत, हे जमिनीतच तुमच्या असतात। त्याच्यामुळं आता जमिनीत तुमच्या हे खोडकूज, मुळकूजचे रोग, बुरशी जी आहे ती त्या ठिकाणी आहे। तर हीच बुरशी तुमच्या हरभरा पिकावरती सुद्धा आता येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे आपल्याला आधीच त्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे। हे बुरशी जी आहे ही तुमच्या हरभरा पिकावर येता कामा नये। आणि हरभरा पिकावरील जो मुख्य कुठला रोग असेल तर तो बुरशीजन्य रोग, त्याच्यामध्ये मर रोग, हा मर रोग विशेष करून त्याच्या हरभरा पिकावरती येतो। तर हा आपल्या पिकावरती येऊ नये त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर पेरणीपूर्वीच त्या ठिकाणी तुम्हाला ट्रायकोडर्मा हे जे बुरशीनाशक असतं, हे ट्रायकोडर्मा बुरशीनाशक तुमच्या शेतामध्ये तुम्हाला टाकायचं आहे। आता शेतामध्ये कशा प्रकारे टाकायचं, त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे शेणखतामध्ये मिक्स करून तुमच्या शेतामध्ये पूर्ण शेतामध्ये त्या ठिकाणी हे ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी टाकू शकता, नाहीतर मग कुठले रासायनिक खत असतील त्या रासायनिक खतामध्ये मिक्स करून तुम्ही टाकू शकता। पण तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या हरभरा पिकावर त्या ठिकाणी हे बुरशीजन्य रोग जे आहेत हे अटॅक करणार नाही। त्याच्यानंतर हे झालं आता जमिनीच्यावर आपण उपाय केले। त्याच्यानंतर आता तुम्ही पेरणीपूर्वी तुम्हाला बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे। बीज प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्याला यावर्षी करायचीच आहे, कारण बीज प्रक्रिया केली तरच तुमचं बियाणं चांगल्या प्रकारे उगवेल, त्याला बुरशीचा कुठल्याच प्रकारचा अटॅक होणार नाही। तर ही बीज प्रक्रिया करायची कशाची, तर ट्रायकोडर्माची तुम्हाला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे। तुम्ही कृषी केंद्रावरती गेला तर कृषी केंद्रावाले तुम्हाला वेगवेगळे औषधं त्या ठिकाणी देतील, वेगवेगळे बुरशीनाशक त्या ठिकाणी देतील, मात्र तुम्हाला ते कुठलेच बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचे नाही। तुम्हाला फक्त आणि फक्त ट्रायकोडर्मा हे त्या पावडर त्या ठिकाणी घ्यायची आहे। कारण बाकीचे जर बुरशीनाशक घेतले तर त्या बाकीच्या बुरशीनाशकाचा जो इफेक्ट आहे, जो प्रभाव आहे तो तुम्हाला 10 ते 15 जास्तीत जास्त 20 दिवस त्या ठिकाणी दिसून येतो। मात्र ट्रायकोडर्माचा हा रिझल्ट जो आहे तुम्हाला, हा ट्रायकोडर्मा जे आहे हे तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या पिकावरती, तुमच्या जमिनीत त्या ठिकाणी नेहमी करता राहतं आणि बुरशीचा अटॅक तुमच्या पिकावर होऊ देत नाही। आता ट्रायकोडर्मा तुम्ही चांगल्या प्रतीचं त्याच्यामध्ये वापरा। ट्रायकोडर्मामध्ये सुद्धा वेगवेगळे येतात, त्याच्यामुळे ट्रायकोडर्मा चांगल्या प्रतीचं वापरायचं आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, ते म्हणजे ट्रायको बूस्ट DX हे नाव लक्षात ठेवा, ट्रायको बूस्ट DX। कृषी केंद्रावरती गेले की ट्रायको बूस्ट DX हे तुम्हाला मागायचं आहे। तुम्हाला शेतात शेणखतामध्ये मिक्स करून जरी टाकायचं असेल तरी तुम्हाला हेच वापरायचं आहे आणि बीज प्रक्रिया करताना सुद्धा तुम्हाला ट्रायको बूस्ट DX हेच वापरायचं आहे। तर हा झाला आपला पहिला मुद्दा आता बीज प्रक्रियेचा। आता बीज प्रक्रिया या ठिकाणी आटोपली, त्याच्या इथले मला एक पॉईंट सुटलेला आहे, तो म्हणजे आता प्रमाण किती ठेवायचं ते बीज प्रक्रिया करता वेळेस। तर प्रमाण ठेवायच्या वेळेस तुम्हाला 1 किलो जर तुमचं बियाणं असेल तर 1 किलोला 5 ग्रॅम एवढी तुम्हाला त्या ट्रायको बूस्ट DX ची पावडर त्या ठिकाणी वापरायची आहे आणि ती त्याला लावून घ्यायची आहे, तुमच्या बियाणांना अप्लाय करून घ्यायची आहे। तर बीज प्रक्रियेचा पॉईंट या ठिकाणी संपला। आता दुसरा आपला जो पॉईंट येतो तो म्हणजे व्हेरायटी, वाण कुठलं वापरायचं। वाण विशेष करून हा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो, हरभरा पिकासाठी कुठलं वाण चांगलं राहील। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये काही जास्त तुम्हाला व्हेरायट्या नाही आहेत वाणामध्ये, 2-3च आहेत या ठिकाणी, ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यापैकीच तुम्हाला वाण त्या ठिकाणी वापरायचं आहे।
तर वाण वापरत असताना 3 वाण या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे पहिलं जे आहे जॅकी 9218, हे जे आहे हे तुम्हाला अत्यंत चांगलं राहील या ठिकाणी जॅकीचं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे विजयचं आहे एक, आणि एक तिसरं म्हणजे दिग्विजय. हे 3 अशा प्रकारचे वाण आहेत. तर त्याच्यामध्ये जॅकीचं जे आहे जॅकी 9218 हे पीडीकेव्ही अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठाने या ठिकाणी लॉन्च केलेलं म्हणजे हे केलेलं आहे, डेव्हलप केलेलं वाण त्या ठिकाणी आहे. 2007 मध्ये हे डॉक्टर पीडीकेव्ही अकोला या युनिव्हर्सिटीमधनं डेव्हलप झालेलं वाण आहे जॅकी 9218. तर अत्यंत चांगलं वाण आहे. तुम्हाला एकरी जे त्याचं बियाणं लागतं ते म्हणजे ऍव्हरेज जर पकडलं तुम्ही, आता काही शेतकरी 40 किलो पर्यंत त्या ठिकाणी बियाणं जे आहे ते एकराला वापरतात, पण ऍव्हरेज जर रेंज पकडली तर 25 ते 30 किलो एवढं तुम्हाला एकरी ते बियाणं त्याचं लागतं. त्याच्यानंतर दुसरं जे वाण आहे ते म्हणजे दिग्विजय हे 2 नंबरला तुम्ही प्रेफरन्स द्या. दिग्विजय जे आहे हे एमपीकेव्ही राहुरी म्हणजे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रसारित केलेलं वाण आहे 2006 साली. 2006 साली या विद्यापीठाने हे वाण डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे दिग्विजय सुद्धा चांगलं आहे. पण पहिला प्रेफरन्स जो आहे तुम्हाला जॅकी 9218 मिळत असेल तर जॅकी 9218 त्या ठिकाणी वापरा. अत्यंत चांगलं वाण आहे. चांगल्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांना याचे चांगले अनुभव आलेले आहेत या वाणाचे बाकी इतर वाणांपेक्षा. बाकी इतर सुद्धा वाण आहेत त्याच्यामध्ये डॉलर पीकेव्ही पण आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे विक्रांत पण आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे वाण तुम्हाला मिळतील. पण मी तुम्हाला या ठिकाणी जे सांगितले दिग्विजय आणि जॅकी 9218 या 2 पैकीच तुम्ही त्या ठिकाणी वाण कुठलं तरी वापरा, जेणेकरून तुम्हाला जे आहे ते चांगला त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल, उत्पन्नामध्ये वाढ चांगली राहील. तर जे तुमचं कालावधी आहे जॅकीचा कालावधी राहतो तुमचा 105 ते 110 दिवसांचा. 105 ते 110 दिवसांमध्ये हरभऱ्याचं पीक तुमचं जॅकीचं त्या ठिकाणी तयार होतं. तर हा झाला आपला दुसरा मुद्दा वाणाचा. वाण या ठिकाणी आपण बघितलं कुठलं वाण त्या ठिकाणी वापरायचं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो येतो आपला तो म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा. आता पाणी व्यवस्थापन कसं करायचं हरभरा पिकाला, तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन करायचं झाल्यास आपल्याला त्या ठिकाणी जे आहे 3 पाणी हरभऱ्याला देणे गरजेचे आहेत. पूर्ण कालावधीमध्ये त्याच्या 3 पाणीच आपल्याला हरभऱ्याला द्यायचे आहेत. तसा मी व्हिडिओ सुद्धा पाणी व्यवस्थापनावर एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना 3 पाणी आपल्याला द्यायचे आहेत. आता हे 3 पाणी कधी कधी द्यायचे आहेत. एक त्याची वाढीची स्टेज, जी सुरुवातीची स्टेज राहती त्या सुरुवातीच्या स्टेजलाच तुम्हाला त्या ठिकाणी एक पाणी द्यायचं आहे. त्याचं वाढ जेव्हा हरभरा पिकाची वाढ जेव्हा होत असते त्या वाढीच्या वेळेस एक पाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं पाणी जे द्यायचं असतं ते म्हणजे फुला अवस्थेत जेव्हा आपलं हरभरा पीक येतं फुला अवस्थेमध्ये एकदा आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. आणि शेवटचं जे आहे शेवटचं म्हणजे गाठा अवस्थेत जेव्हा पाणी आपलं हरभरा पीक जातं. आता हे शेवटचं जे पाणी आहे हे तुमच्या जमिनीवर डिपेंड करतं तुम्हाला द्यायचं का नाही द्यायचं. आता भारी प्रकारची जमीन असेल, जमिनीमध्ये ओलावा असेल तर अजिबात द्यायची गरज नाही. त्या ठिकाणी 2 पाण्यामध्येच तुमचं हरभऱ्याचं चांगलं पीक त्या ठिकाणी निघतं. आणि जर तुमच्या जमीन जी आहे हलक्या प्रकारची असेल, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल आणि जर जमिनीमध्ये ओलावा कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तिसरं पाणी हे गाठा अवस्थेनंतर त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर अशा प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे तुम्हाला. पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही जमिनीवरून सुद्धा करू शकता, कारण जमिनीवर सुद्धा डिपेंड करतं. हलक्या प्रकारची जमीन आहे, मध्यम प्रकारची जमीन आहे की त्या ठिकाणी भारी जमीन आहे, याच्यावर सुद्धा खूप म्हणजे डिपेंड करतं पाणी द्यायचं का नाही द्यायचं. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे त्या ठिकाणी करायचं आहे. आता हा झाला पाणी व्यवस्थापनाचा एक पॉईंट. त्याच्यानंतर आता आपण बघूया पेरणी पद्धत कुठली वापरावी. आता शेतकरी जे आहे पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी पेरणी करतात, मात्र तेच तुम्ही बीबीएफ पद्धतीने जर त्या ठिकाणी पेरणी केली तर तुमच्या उत्पन्नामध्ये हमखास त्या ठिकाणी वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. बीबीएफ पद्धतीने जे आहे तुमचं हरभऱ्याचं पीक जे आहे ते सुटसुटीत राहतं, हरभऱ्याला मोकळी अशी हवा लागते. त्याच्यानंतर जे आहे त्याला पाहिजे ते न्यूट्रिएंट त्याला अवेलेबल होतात जमिनीमधनं. कारण की जे आहे आपण जर पारंपरिक पद्धतीने करतो संपूर्ण शेतामध्ये तुमचा हरभरा लागलेला असतो, त्याच्यामुळे न्यूट्रिएंटसाठी त्या झाडांची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी चाललेली असते. मात्र बीबीएफ पद्धतीने जर तुम्ही केलं तर बीबीएफ पद्धतीने तुम्हाला 4 तासानंतर 1 तास त्या ठिकाणी मोकळं सोडावं लागतं. म्हणजेच की त्या ठिकाणी तुमचं हरभऱ्याचं पिकाला वाढीसाठी चांगल्या प्रकारची जागा मिळते. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट अवेबिलिटी जी आहे ती प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारे मिळते. आणि बीबीएफ पद्धतीने आतापर्यंतच्या अनुभवावरनं चांगल्याच प्रकारचे त्या ठिकाणी उत्पन्न मिळालेले आहेत पारंपरिक पद्धतीपेक्षा. त्यामुळे मी तरी सजेस्ट करेन की तुम्हाला जर शक्य असेल तर बीबीएफ पद्धतीने त्या ठिकाणी हरभरा पिकाची यावेळेस पेरणी करा. त्यानंतर हा झाला आपला पेरणीचा पॉईंट. त्याच्यानंतर ज्या पेरणी पद्धतीचा पॉईंट, त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आता तो म्हणजे त्या ठिकाणी खत व्यवस्थापनाचा. खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं. खत व्यवस्थापन झालं, अळी व्यवस्थापन झालं, तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे आहेत हरभरा पिकावरती
3 फवारण्या घ्यायच्या आहेत. ह्या 3 फवारण्याच आपल्याला त्या ठिकाणी पहिली फवारणी, दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी, ह्या 3 फवारण्या जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेतल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी बाकी कुठलीच फवारणी घ्यायची त्या ठिकाणी गरज नाहीये. तर आता हरभरा पिकाचं कसं आहे, आता आपण अनेक शेतकरी बघतो महाराष्ट्रामधले सोयाबीन पीक झाल्यानंतर त्या ठिकाणी हरभरा पीक घेतात. तर सोयाबीन पीक असं आहे, हे सोयाबीनचं पीक जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये जे आहे नायट्रोजनची अवेलेबिलिटी करून ठेवतो, म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन जमिनीमध्ये करतं. सोयाबीनच्या तुम्ही मुळा बघाल तर त्या मुळांवर तुम्हाला गाठा गाठा दिसून येतील. ते नोड्यूल्स जे आहेत ते नोड्यूल्स तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करतात, म्हणजेच की तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजनची अवेलेबिलिटी करतात. मग जर तुमच्या जमिनीमध्ये अगोदरच नायट्रोजन अवेलेबल असेल तर हरभरा पिकाला तुम्हाला बाहेरून जे आहे खताद्वारे, कुठल्या खताद्वारे तुम्हाला नायट्रोजन देण्याची गरज नाही. जर तुम्ही त्याला बाहेरून जर नायट्रोजन दिलं तर तुमचं जे हरभऱ्याचं पीक आहे ते वेलींप्रमाणे रूपांतर घेईल आणि फक्त वाढत जाईल. त्याच्यामुळे त्याला फुलं लागणार नाहीत आणि त्याच्यानंतर गाठी सुद्धा लागणार नाहीत चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही सोयाबीनचं पीक घेतलेलं असेल हरभऱ्याच्या अगोदर तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे हरभरा पिकाला नायट्रोजन द्यायची गरज नाहीये. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही कपाशी वगैरे घेतलेलं असेल त्याच्यानंतर जर तुम्ही हरभरा घेत असाल तर ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी जे आहे नायट्रोजन देऊ शकता. तर जे आहे पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला जर नायट्रोजन द्यायचंच असेल तर कुठलं द्यायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 19-19-19 हे जे महाधनचं तुम्हाला खत मिळतं, हे महाधनचं खत तुम्हाला द्यायचं आहे पहिल्या फवारणीमध्ये. 19-19-19 नायट्रोजन, 19% फॉस्फरस, 19% पोटॅशियम हे तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता तरी सध्या मी सांगत नाही तुम्हाला की कुठलं त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइड म्हणजे अळीनाशक कुठलं वापरावं, कीटकनाशक कुठलं वापरावं आणि बुरशीनाशक कुठलं वापरावं, कारण आता सध्या जसं जसं तुमचं पीक येत जाईल तसं मी निरीक्षण करून, ऑब्झर्वेशन करून कुठला त्याच्यावरती रोग आलेला आहे, कुठली अळी आलेली आहे, कुठला बुरशीचा रोग आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला त्या ठिकाणी औषध सजेस्ट करेल. ते तुम्हाला व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील, त्यामुळे तुम्हाला चॅनलशी जुळलेलं राहायचं आहे. तर पहिली फवारणी ही 3 याची घ्यायची तुम्हाला, बुरशीनाशक, कीटकनाशक आणि 19-19-19 हे. त्यानंतर दुसरी फवारणी सुद्धा घ्यायची आहे. दुसरी फवारणी घेताना मात्र तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये नायट्रोजन नकोय. तर नायट्रोजन नकोय म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे 06134 हे सुद्धा घेऊ शकता किंवा इतर जे खतं असतात, इतर ज्या ग्रेड असतात त्या ग्रेड सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता. आणि लास्टची जी स्टेज असते, लास्ट मध्ये सुद्धा तुम्हाला नायट्रोजन नसलेलंच त्या ठिकाणी खत वापरायचं आहे. अशा प्रकारे 3 कॉम्बिनेशनचे तुम्हाला 3 फवारण्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, एक पॉइंट आपला सुटला जो आपल्याला सुरुवातीलाच कव्हर करायचा होता, तो म्हणजे असा की आता या वर्षी जी आहे हरभरा पिकाची पेरणी कधी करावी. तर या हरभरा पिकाची पेरणी जी आहे मी 3 टप्प्यामध्ये याला डिवाइड करतो. तर पेरणी जी आहे पहिलं म्हणजे बागायती शेतीसाठी. तर जे पहिलं आपण कोरडवाहू बघू. कोरडवाहू शेती जी असेल, कोरडवाहू शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी 15 ऑक्टोबर पर्यंत हरभऱ्याची पेरणी आटपून घ्यावी, कारण 15 ऑक्टोबर पर्यंत त्या कालावधीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असतो. तुमचं कोरडवाहूचं शेत आहे त्याच्यामुळे तुम्ही पाणी वगैरे देणं त्याला पॉसिबल नाही आहे. त्याला तुम्ही ठीक आहे पॉसिबल जरी असेल तरी तुम्ही नंतर पाणी द्याल त्याला. त्यामुळे उगवण क्षमता जी आहे, उगवण्याची जी तुमची बियाणं जे उगवतं त्यासाठी तुम्हाला जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे 15 ऑक्टोबर पर्यंत, 15 ऑक्टोबरच्या दरम्यान कोरडवाहू शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची त्या ठिकाणी पेरणी करून घ्यायची. दुसरं असं बागायती शेतकरी. बागायती शेतकऱ्यांनी काय करावं की 15 नोव्हेंबर पर्यंत आपली पेरणी आटपून घ्यावी. त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांनी कपाशी घेतलेली आहे, कपाशी नंतर आता हरभरा घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी 10 डिसेंबर शेवटची तारीख, 10 डिसेंबरच्या नंतर तुम्ही पेरणी करू पण नका. 10 डिसेंबरच्या अगोदरच तुम्हाला जे काही करायचं आहे ते हरभरा पिकाची त्या ठिकाणी पेरणी करा. अशा प्रकारे 3 याच्यामध्ये मी डिवाइड केलेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत, 15 ऑक्टोबरच्या दरम्यान पेरणी करून घ्यायची. बागायती शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत पेरणी करून घ्यायची. आणि जे उरलेले शेतकरी आहेत जे म्हणजे की कपाशीनंतर किंवा त्यांना लेट झालेला आहे असे शेतकरी जे आहेत त्यांनी लास्ट तारीख म्हणजे 10 डिसेंबर त्याच्या तोपर्यंतच तुम्ही त्या ठिकाणी पेरणी करायची आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला संपूर्ण हरभऱ्याचं त्या ठिकाणी व्यवस्थापन राहणार आहे. संपूर्ण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे फवारणी घेणे गरजेचे आहे. टॉनिक चांगलं वापरणं गरजेचं आहे. ते वेळोवेळी मी तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच. त्याच्यानंतर जर तुमची फुलगळ होत असेल तर फुलगळ एका कारणामुळे होती, बोरॉन डिफिशियन्सीमुळे. तर फुलगळ जर तुम्हाला दिसून आली, आता नंतरचं कोण झालं पण फुलगळ तुम्हाला दिसून आली तर त्या ठिकाणी बोरांची एक फवारणी घेऊन घ्यायची. फुलगळ त्या ठिकाणी थांबून जाते, फुलांची संख्या वाढती आणि फुलांचं सर्व रूपांतर हे तुमच्या गाठ्यांमध्ये होतं. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हरभरा पिकाचं व्यवस्थापन ठेवायचं आहे.
तर संपूर्ण पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. अगदी सोप्या भाषेत, अगदी शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं पण आता ही संपूर्ण व्यवस्थापन आपण घेतलेलं आहे पेरणीपासून तर काढणीपर्यंतच. आता तशाच एक व्हिडिओ जे आहे आपले एका पॉईंटवरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत जाणार आहे. पहिली फवारणी, दुसरी फवारणी, पाणी पहिलं कधी द्यावं, दुसरं कधी द्यावं, त्यानंतर पेरणी कशी करावी, हे संपूर्ण पॉईंट जे आहे एका पॉईंटवरती सविस्तरपणे मी व्हिडिओ बनवणार आहे. ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे आपल्या डिजिटल अॅग्रो अकॅडमी चॅनलला जुळलेले राहा. सर्व पॉईंट्स तुमच्या या ठिकाणी कव्हर करून येतील. आणि आपल्या चॅनलच्या जर तुम्ही मला फॉलो केलं, मी जे फवारण्या त्या ठिकाणी सांगतोय त्या घेतल्या, ते जे व्यवस्थापन त्या ठिकाणी सांगतोय ते जर केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या त्या ठिकाणी उत्पन्नापेक्षा यावर्षीचं उत्पन्न नक्कीच तुम्हाला वाढलेलं त्या ठिकाणी दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, जुळलेले राहा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असंच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज जे आहेत ते सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.